गुड मॉर्निंग. तर बघा आता माझे कामं पण झाले नाही, अर्धे कामं झाले, अर्धे व्हायचे आहे. स्वयंपाक पण झालेला आहे माझा. आणि बघा भांडे पण घासून झाले टोपलीभर, आणि स्वयंपाक पण झालेला आहे, आणि वट्टा पण साफ करून घेतलेला आहे. आणि ही शेंगा, तुरीची शेंगा उकडलेली आहे, कोणाकोणाला आवडते. आता एवढी ठेवलेली आहे, ते शेंगा खाते. आता सर्व किचन वट्टा वगैरे आवरून झालेला आहे, आणि सोफा पण झालेला आहे नीटनाटकं करून, बघू शकता. आणि आता काढायचा आहे कचरा, आणि मशीनमध्ये पण कपडे टाकायचे आहे. आणि आज मी दिवसभर काय काय काम करते काय नाही ते तुम्हाला दाखवणार आहे आज, डेली रुटीन. चला आता मी पहिले मशीनमध्ये कपडे टाकते आणि नंतर कचरा काढते. चला आता मशीनमध्ये कपडे टाकू. तर मी मशीनमध्ये कपडे पण टाकले, आणि ह्या कपड्याची घडी पण करून झाली. आता हे कपडे ठेवते मी अलमारीत. तर अलमारीत कपडे पण ठेवून झाले. आता काढायचा आहे कचरा. आणि सर्वजण गेले, आणि सकाळची खूप धांदल असते. आरची पण कॉलेजमध्ये गेले, साहिल पण गेले, आणि ते पण गेले दुकानात. आता घरी आहे मी एकटीच. आता मस्तपैकी कामं करते. आता पहिले झाडू पोछा करते, तोपर्यंत मशीनचे कपडे होते. चला पहिले झाडू पोछा करून घेते. तर बघा माझे कपडे पण झाले. हे बघा इकडे दिसत असेल तुम्हाला पाठीमागे, कपडे पण झाले, आणि झाडू पोछा पण झाला, आणि इथे टोपली होती भांड्याची ती पण लावले. आता करते जेवण, आणि देवाची पूजा पण झाली. बघा पूजा पण करून घेतली, आणि इकडे साहिल जेवण करत आहे. तर चला मी पण जेवण करते. तुमचं तर झालंच असेल, माझं व्हायचं आहे जेवण. आणि हा ड्रेस कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगा. छान वाटते की नाही हा ड्रेस? मस्त आवडलेला. चला या जेवण करायला. आता करते मी जेवण. मेथीची भाजी केली आहे, वरण आहे, पोळी आहे, आणि भाकरी. भाकरी मी आता 8-10 दिवस झाले करत आहे. तर भाकरी खूप आवडते. हां, तूर नाही खात ना मग भाकरी, मग मीच करून खाते. चल तर पहिले जेवण करते. आता लागली मला भूक, तर जेवण करून घेते. आता आली मी घरी. सकाळपासून काही व्हिडिओ घेतलाच नाही, कंटिन्यू करता आलाच नाही. तर चला म्हटलं आता थोडंसं, अरे बाबा रे, कचरावाला तर काही आलाच नाही. चला आता तर बघा आता झाली फ्रेश. आणि आरचीने मागवलेला आहे दालचा. बघा आरची दालचा काय हे बघा, इथे तिने प्लेट सजवलेली आहे. 2 प्लेट दालचं मागवलेलं आहे. हा बघा इथे, आणि इथे भात आहे, वरण. तर कधी खाल्ला नाही मी दालचा, फर्स्ट टाईम. तिने पण मागवलेला आहे फर्स्ट टाईम दालचा, आणि आता खाऊन बघणार आहे. आणि टेस्ट कसा आहे काय आहे ते नंतर पाहू. चांगला वाटेल तर ठीक, नाहीतर मग घ्यायचं आपलं. आणि मला बनवायचं आहे लाडू, तिळाचे लाडू बनवायचे. पहिले अगोदर स्वयंपाक करून घेते. आत्ताच आली मी, आज वेळ झाला यायला, आणि आली फ्रेश वगैरे झाली. आता करते पटापट स्वयंपाक. आणि मला करायचं आहे बेसन. साहिलने सांगितलं की बेसन कर, बेसन आणि भात, आणि 2-3 भाकरे टाकते, बस झालं. आणि मग नंतर लाडू करते. कर ना टेस्ट कर ना. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तर बघा मी आता इथे केली लाडूची तयारी, आणि ते असतं मी शेंगदाणे भाजून घेत आहे.
तीळ पण भाजायची आहे. म्हटलं अगोदर शेंगदाणे भाजून घ्यायचं आणि नंतर तीळ भाजणार आहे. चला तुम्हाला दाखवते मी. कोणी गॅसवरच मस्त खरपूस शेंगदाणे भाजून घेत आहे. आता हा शेंगदाणे भाजेपर्यंत आपल्याला गूळ पण आता मस्त किसून घ्यायचा. तर चला मी गूळ किसून घेते. तर बघा इथे मी भाजत आहे आता तीळ. मस्त असं कमी गॅसवर खरबूज. आणि इकडे आपले शेंगदाणे पण भाजून झालेले आहेत आणि गूळ पण असं म्हणजे चिरून घेतलेलं आहे. आणि शेंगदाण्याचे काही काही फूल निघाले आहेत आणि कोणते असे निघत म्हणजे असे एवढे शेंगदाणे मी भाजून घेतले आहेत. आता इथं तिळाचं आहे भाजणं चालू. मस्त कमी गॅसवरच भाजत आहे. छानपैकी मस्त असं खरपूस. चला तर आता मी तीळ भाजून घेते आणि नंतर पाक दाखवते कसं करते. तर बघा थोडंसं आवाज यायला लागत आहे. येते का तुम्हाला आवाज? तडतड तडतड वाजत आहे तीळ. तर बघा मी आता कढईमध्ये तूप टाकून घेतलेलं आहे 1-2 चम्मच. आणि हा आता गूळ टाकते. हातानेच टाकते, पलट होऊन जाईल त्याच्यामध्ये. बघा गूळ पण मस्त चेलत आहे. काही पाणी काही सुद्धा टाकलं नाही, फक्त तूप आणि हा गूळ त्याच्यामध्येच. चला याचा पाक करून घेते पहिले. तर बघा पाक. बघू आता कसे बुडबुड बुडबुड येऊन राहिले. बुडबुडे. आता चेक करू पाक. पाण्यात चेक करते. यायचंच आहे पाक. पाकाच यायचा हा. चेलत आहे पाक. पाकाच यायचा आहे. बघा लाडू पण झाले मस्त बांधून. कसे वाटते लाडू? छान मस्त असे पटापट पटापट लाडू बांधले. एवढे लाडू झाले बांधताना काही दाखवता आलं नाही. आता लाडू झाले बांधून आणि खाऊन पण झाले. 8-9 लाडू खाऊन झालेत. मस्त साहिलने खाल्ले, सगळ्यांनीच खाल्ले. चला कसे वाटले लाडू?